काय रे एवढं काय काय बनवलं? आज ती गाडी यायची होती, मी इकडे आलोय डायरेक्ट. मला ना तुला काहीतरी सांगायचंय. सांगायचं फोनवर झालं असतं आपलं बोलणं. महत्वाचं होतं म्हणून बोलवलं ना. समोर बोलायचं का? हो. काय? ऐक ना, काय माझं ना घरच्यांनी लग्न जमवले. घरच्यांनी जमिले तू कुठं हा म्हणली तर? पण मी घरच्यांना नाही पण नाही म्हणू शकत ना. मग तुला करायचं लग्न आणि मला सोडून करायचंय का? काय करणार आता, घरच्यांना नाही थोडी म्हणून सांगू शकत ना. मग मला कशाला बोललेलं? काय बुंदीवाडा बोलले काय? तर पण तुला सांगावं म्हटलं. काय सांगायची तू? असं एवढं सगळं परस्पर निर्णय ठरवलेला मला काय सांगते? परस्पर ठरवायचा विषय नाहीये, पण ठीक आहे. मग मला पण असं वाटतंय आता 4-5 वर्ष झालं आपलं रिलेशन आहे, तो ऐन टायमाला कसं काय मला पलटी आणते? तर ऐन टायमिंगला पलटी नाही खाल्लं. 4-5 वर्ष झाले तू नुसतं फक्त बोलतोय लग्न करायचं. तू काय लग्न करायचं म्हणजे तू किती चांगलं चाललंय. शेळ्यांचं हे टाकलंय मी, कुक्कुटपालन चालू आहे, सगळं चालू आहे. आणि ते कुणी बघायचं उद्या लग्न झाल्यावर? कोणी बघायचं म्हणजे आपण बघायचं. म्हणजे तेच करत बसायचं. मी माझ्या घरच्यांचं ऐकलेलं बरं ना. का बरं? घरच्यांचं ऐकायला अरे आपण घरची थोडी आयुष्यभर राहणार आहे. मी आहे ना स्वतः तुझ्यावर लग्न करायला तयार आहे. तू आत्ता म्हणले तरी येतो मी. बरं ऐकून घ्या आधी. बघ त्यांचं खूप मोठा बंगला आहे, अरे 4-5 गाड्या आहेत, खडी मशीन आहे. आणि तुला माहिती आहे का त्यांच्याकडं म्हणजे खूप मोठ्या मोठ्या कंस्ट्रक्शनना ते वाळू पोहोचवतात, माहिती आहे का? तू पैशासाठी लग्न करते म्हणकी, तुला प्रेमाची कदरच नाही. आपण इतकं फोनवर बोललो, ती काय काय स्वप्न रंगविले तू असलं करते. पैशांचा काही विषय नाहीये इथं. पैशाचा पैशा पाय मागं पडली म्हण तू. मला बघू तरी तो काय करतो. झालं तुझं? आणि मला ह्यासाठी बोललेलं होतं का हे असलं ऐकवायला? तुझा हा स्वभाव आहे ना, मला तोच पटत नाही. म्हणजे मी माझं काय म्हणणं असतं ना तुला ते समजतच नाही. त्यापेक्षा जाऊ दे, सोड. मी ते माझ्या घरच्यांचं ऐकलेलं. तुलाच करायचं नाही म्हण की लग्न, तुलाच करायचं नाही. तुला पैसे प्रेमाचं काय नाही. आता कळलं की पोरींना पैसाच लागतो म्हणून. हो ठीक आहे ना, तुम्हाला तसं समजायचं तसं माझ्या आजा करायला, बॉयफ्रेंड फिरवायला कसा बी जमन. आणि लग्न करायचं म्हणलं की मग ते कसला असू, फक्त पैसे पाहिजे. तू डाऊटच घेत राहा, म्हणूनच मला तुझ्या सोबत राहायचं नाही आता. सोड. याच्या आधी तरी तू कुठं मला समजून घेतलेस, म्हणून आता घेणारेस. जाऊ दे. तू आता काही कारण काढशील ना, मला लांबच करायचं. काय करायली? काही नाही, माझा फ्रेंड होता आला तर मग म्हटलं आपल्या लग्नाची. हे कोण आहेत? मिस्टर माझे होणार. नमस्कार. नमस्कार. इथं काय करते ते त्यांना लग्नाचं सांगायला आलं. असं का? असं चालतो. एक जणाकडे पैसे होते. अच्छा. हा, देत नव्हतं ते, घ्यायला आलतो त्याच्याकडून पैसे. किती पैसे होते? 1.5 लाख रुपये त्याच्याकडे होते. बापरे, तुमचा तुम्ही व्यवसाय मग वाळूचा आहे? हा, वाळू टाकतो इकडं. बरं, ठीक आहे, चांगलं आहे. येऊ? हो, लग्नाला या नक्की. ठीक. लग्नाला या काय? आता एवढं ठरविलंय म्हणलं तुमचं, एवढं मिळेन चाललंय. हा हा, येईन ना. चालतं. या. मग काय चालू आहे? काहीच नाही, म्हटलं तेच ना त्याला सांगावं. अजून 2-3 फ्रेंड्स आहेत, त्यांना पण सांगाल म्हटलं लग्नाचं. असं का? हां बरोबर, चालतंय. तुम्ही त्याच्यासाठी चालते का? हा, ते पैसे घेण्यासाठी चालतो. अच्छा. तर मग येता येता म्हणलं चला तुला तुझी पण भेट घ्यावा. अच्छा, चला मी तुम्हाला चहा ठेवते. चालतं.